श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आता आज आम्ही निघालेलो आहे अक्कलकोटला. आमची तयारी झालेली आहे. आम्ही लॉक केले आणि आता निघालो आहे. चला आता खाली सगळेजण तुम्हाला दाखवते किती लोक आहेत, किती म्हणजे लोक म्हणजे लेडीजच आहेत आणि त्यांची लहान मुलं. आम्ही ज्या ट्रिपला गेलो होतो अक्कलकोटच्या, तिथं खूप छान बस म्हणजे सोय करून ठेवलेली होती आमच्यासाठी. खायची सोय होती, पाण्याची सोय होती, खूप छान सोय करून ठेवलेली होती त्यांनी. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या लेडीज होत्या. टेन्शन कशाचंच नव्हतं आणि बसायला पेज भरपूर होता. खायला पण भरपूर आणून ठेवलेलं. मी घरून खायला नेलेलं, ते सुद्धा आम्हाला खायची गरज आली नाही, कारण ऑलरेडी त्यांनी खूप छान अशी सोय करून ठेवलेली होती. आणि खरंच कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय. जेवणाची सोय खूप छान केली होती. नाश्त्याला पण खूप छान नाश्ता होता. पोटभर नाश्ता, पोटभर जेवण. खरंच खूप छान नाश्ता, जेवण खूप भारी वाटलं. म्हणजे कशाचीही कमी नव्हती. शिवाय हॉटेल पण खूप छान, स्वच्छ, निर्मळ, खूप छान सोय केली होती आम्हाला. आम्ही खूप एन्जॉय केला. खूप म्हणजे खूप छान सोय केली होती. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटते गाठी सोबतीला नाही कोणी भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटते गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटते गाठी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सुखामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख रे स्वामी कष्टामध्ये बळ रे स्वामी वेदनेचा स्वामी सुखामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सावली रे स्वामी वेदनेचा स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तिकडे नाही काढत आहे. मी फर्स्ट टाइम अक्कलकोटमध्ये म्हणजे गेलेली आहे. खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे तिथं बाहेर. खूप सुंदर वाटलं आणि तिथे गेल्यानंतर मनसुद्धा खूप प्रसन्न होतं. खूप छान आहे. मी फर्स्ट टाइम गेले, खरंच सांगते खूप छान आहे. तुम्ही एकदा अक्कलकोटला येऊन बघा. तुमचं मन एकदम हे होईल, भरून आल्यासारखं होईल. कारण तिथे गेल्यानंतर असं वाटतं स्वामी आपल्या सोबत आहेत, आपल्या पाठीशी आहेत. खूप छान असं वातावरण आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. असेच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन यायचा पूर्ण प्रयत्न करत. फक्त एवढंच आहे, आता तुम्हाला मी अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला अलाउड नव्हतं मोबाईल, म्हणून तुम्हाला मी स्वामींची मूर्ती दाखवू शकले नाही.